आता एक खूप भारी टास्क मी करणार आहे. आम्ही एक ठरवलं आहे की एक असं व्लॉग बनवायचा ज्यात नुपूर मला काही गोष्टी मराठीतून सांगणार आहे, काही वाक्य सांगणार आहे, ती मला कोल्हापुरीतून बोलायची आहेत आणि मी जी तिला सांगणार आहे ती तिला कोकणी भाषेतून बोलायची आहेत. पण मी तिच्याकडनं काहीतरी बोलून घेणार आहे जे माझ्यासाठी प्लस पॉईंट असेल, तिच्यासाठी थोडासा निगेटिव्ह पॉईंट असेल. लेट्स सी. नुपूर तर खूप जास्त एक्सायटेड आहे या व्लॉगसाठी, बट तिला माहीत नाही मी तिच्याकडनं काय काय बोलून घेणार आहे. सो तुम्ही पण एक्सायटेड राहा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मला वाटतं फॅन बंद करायला. का? फॅनचा आवाज हम आपको ऐसा चला इंट्रो देतो. तर नमस्कार, मी नुपूर, मी अक्षय आणि आम्ही एक छोटासा ब्लॉग असा शूट करतोय. तर ह्या ब्लॉगचा टॉपिक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की हे कोकणी आहेत, मी कोल्हापुरी आहे आणि त्याच्यामुळे आमच्या भाषेचा खूप फरक आहे. तर आता आज आमचं असं चॅलेंज आहे की हे मला काही 5 वाक्य सांगणार किंवा 4 वाक्य सांगणार जी मला ही कोकणी भाषेत ट्रान्सलेट करून सांगेल. मी कोल्हापुरी बोलू शकतो. मी पण बोलू शकते. ओके, मला ठीक आहे लेट्स स्टार्ट. ठीक आहे ओके चालू. आणि तुम्ही कोणाच्या टीम मधून आहात ते नक्की सांगा. हां चालू. युअर टर्न, लेडीज फर्स्ट. मी ओके. मी तुम्हाला असं नाही, मी तुम्हाला सांगते की एक सिच्युएशन क्रिएट करते आणि त्याच्यामध्ये कोल्हापुरी माणूस काय रिॲक्ट करणार ते बोलायचं. नो शिव्या. अरे कोल्हापुरी माणसं शिव्या. ठीक आहे ओके. तर पहिलं, सपोज एखादा माणूस खूप मोठं बोलत असेल तर कोल्हापुरी माणूस त्याला काय म्हणणार? ये मेरे को पता है, हे मला माहित आहे. मी रिसेंटली कुठचं तरी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या एका पेजवर लिहिलेलं, त्याच्यावर एका पोराने कमेंट केलेलं, आभाळ हेल्पेश. हे आमच्या कोकणात नाही बोलत असं कोण, बट मोठा बोलला असं काय काय असतं ते. आभाळ हेल्पेश इज द आन्सर. बरोबर आहे. तर त्याच्यानंतर पुढचं आहे की जेवलास का? भावा जेवलास काय? त्याच्यानंतर अजून जर कोण स्वतःला खूप शहाणं समजत असेल तर त्याला काय म्हणणार? स्वतःला खूप शहाणं समजत असेल तर लई शहाणा आहेस की. तुला सगळंच येत आहे. किंवा असं अजून एक, लई शहाणा आहेस जा. लई शहाणा आहेस जा. हा ठीक आहे, आता तुमची टर्न. माझं 3च झाले. अजून तू घाबरतेस का मला मी सगळे आन्सर फटाफट करतोय म्हणून? अरे मग होय, मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढं फास्ट आन्सर कराल असं. थोडं सगळ्यात अवघड, कोल्हापुरात पोहेला काय म्हणतात? पोह्याला पोहे म्हणतात. आणि काय म्हणतात? चुकलात. कोल्हापुरात पोह्याला फव असं म्हणतात. फाऊ खाऊक जाऊया काय? अरे दोन्ही मिक्स केलं. हा ओके. आमच्याकडे पण फाऊ म्हणतात त्याला. हा अशी. आणि काय विचार करू शकतो, तुझ्याकडे टाइम आहे. असेच हरतात कोल्हापुरी माणसं. सपोज एखाद्या माणसाला खूप चढवायचं असेल, म्हणजे हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं असेल तर कोणती वाक्य असतात? मी तुला कधी चढवत नाही ना हरभऱ्याच्या झाडावर, त्यामुळे तरी पण सोचना पडेगा. काय एक छोटीशी हिंट देऊ शकतेस? ओव्हर नाही. हिंट एवढं ओके. वरून टाइम संपला. नाही थांब, काय टाइम संपला? 2 मिनिटं पण नाही, 1 मिनिट पण नाही झालं. जरा थांब. वरून किती वेळ लावतात कोकणी माणसं, किती वेळ. वरून काय? संपला टाइम. आवडत नाही किंवा असं की
खूप भारी दिसत आहेस. मला मला मी कसं दिसत आहे मला काय म्हणतात ते झालं ना आभाळ. नाही ते मोठं मोठं ते नाही. मी कशी दिसत आहे मला काय म्हणणार. तू छान दिसते. मग हे कोल्हापुरी भाषेत म्हणा. वांड दिसतेस. बरोबर. आणि अगं हा ठीक आहे ओके. आणि काय कसलं भारी दिसाले. कसलं भारी दिसाले. आमचं एक क्वालिटी आहे ती आम्ही सगळे लँग्वेजेस त्यांचे प्रोनाऊन्सिएशन आणि काय बोलतात ते टोन प्रत्येक भाषांचा आम्ही कॅप्चर करू शकतो. कोकणी माणसाला एक देण आहे देवाची स्वामींची. तर हे बाकी कोणालाही नाही जमत. ते तुम्हाला आता कळेलच ज्यावेळी मी आता हिला क्वेश्चन्स विचारेन त्यावेळी. हा माझं झालं तुम्ही जिंकला. गुड आता माझे टर्न. आता तू तुला 6 महिने होऊन गेले लग्न होऊन. तर आता बघूया किती कोकणी शिकली आहे. ठीक आहे ओके. चालू. तयार आहे मी. कमॉन मी तयार आहे. कमॉन. तर पहिलं वाक्य आहे तुला मी सांगणार. ट्विस्ट आहे तुम्हाला माहितच आहे. बघूया मी तुला आता काही वाक्य सांगणार ती तू कोकणीमध्ये सांगायची. तर तुला पहिलं वाक्य आहे की चला आपण बाहेर फिरायला जाऊया. ओके. चला. हा बरोबर. चला मो फिरून येऊया. चला मो फिराक जाऊया. गुड. पहिल्या क्वेश्चनचं चांगला आन्सर दिलाय. दुसरा एक वाक्य जे रिलेट करते तू स्वतः. उद्या सकाळी मी योगा करणार आहे. असं बोलून दाखव की ते तू खरंच मीन इट. यू मीन इट. म्हणजे तू करणार आहेस असं. म्हणजे कसं तुला बोलला ना एकदम हे येणार ना असं एनर्जी येणार आणि असं नॅचरली निघेल ते. कारण तू ते करणार आहेस उद्या तसं काही जे वाक्य आता बोलणार आहेस ती. हा उद्या मी सकाळी योगा करणार आहे. उद्या सकाळी मी योगा करतले. नॉट बॅड. दुसरं वाक्य बरोबर बोलला. तिसरं उद्या मी तुमच्यासाठी खूप छान जेवण बनवणार आहे. ऐकायला असं भारी वाटतं ना. बोला कोकणीमध्ये ऍडमिट का बोलायचं आहे तुला ते. मला मालवणीच येत. उद्या मी तुमच्यासाठी खूप छान जेवण बनवणार आहे. उद्या मी तुमच्या वांगडा खूप चांगला जेवण बनवतले. वांगडा नाही तुमच्या वांगडा म्हणजे आपण दोघं एकत्र बनवणार. तुमच्यासाठी म्हणजे तू एकटी बनवणार. जे वाक्य सांगितलंय ते तुला करायचंय. उद्या मी तुमच्यासाठी खूप छान जेवण बनवणार आहे. उद्या मी तुमच्या वांगडा खूप छान जेवण बनवतलंय. रॉंग. हे ऍडमिट करायला सांगितलं म्हणून हे आता हे मुद्दाम असं काय बोललं जाते. पण ह्या क्वेश्चनचा आन्सर चुकलेलं आहे. त्यामुळे आपण नेक्स्ट क्वेश्चन साठी तुमच्यासाठी जेवण बनवतलंय. खूप छान असं पण आहे त्याच्यात. माका खूप छान बनवूक येता नाय. बघ सगळ्यांका कळला मग एका जेवण बनव घेणार नाही. स्वतःहून सांगलाय ना एका जेवण बनव घेणार नाही. अरे मी कोल्हापुरी असं आहे. माका इथल्या पद्धतीचा. बाबा मी पण कोल्हापुरी आहे. माका इथल्या पद्धतीचा जेवण. मी काय म्हटलंय माका ह्याच्या पद्धतीचं जेवण आहे. मी म्हटलंय की खूप छान जेवण माका बनवून तू दितलंय. आता ह्याच्यावरनं तू काहीच काय. तू माझ्यासाठी उद्या खूप छान जेवण बनवणार. मी तुमच्यासाठी उद्या खूप छान जेवण बनवणार आहे. मी तुमच्यासाठी खूप छान जेवण बनवतलंय उद्या. तिसरं आन्सर चुकीचं निघालेलं आहे. ठीक आहे. ते माझ्यावर उलटत होतं त्याच्यामुळे मी हे उलटाचा विषयच नाहीये. तर ठीक आहे पुढे. ते चौथं वाक्य कोकणीत बोलायचं आहे. यू मीन इट. मला डाव होता वाटायला लागला माझ्यावर. चौथा क्वेश्चन. मी सध्या फ्रंट फुटर आहे. प्रत्येक क्वेश्चन असेच आहेत जे माझी बायको करू शकते. तर चौथा क्वेश्चन असा आहे. तुला आता हे वाक्य ट्रान्सलेट करायचं आहे कोकणीमध्ये. मी तुम्हाला उद्यापासून
त्रास देणार नाही. कोकणीमध्ये बोलायचं आहे फक्त. जास्त तू एवढं कशाला सिरियस घेते? तुला फक्त बोलायचं आहे कोकणीमध्ये. मी बोलते ना. मी तुमका जन्मभर खूप खूप त्रास दितलय. ऍब्सोल्युटली रॉंग आन्सर. ऍब्सोल्युटली राईट आन्सर. आय मीन इट. 4-2. मी 4 जिंकलोय, ही अजून 2च जिंकले आहे, त्यामुळे जर मी तुमका त्रास दिलंय नाही तर तुमका कसा करमतला? तेव्हा आता मोठा आबाळ ठीक आहे, चालेल. आता नाही, 5 लास्ट क्वेश्चन आहे ना. मी इतक्यात माहेरी जाणार नाही आणि जर गेली तर मला बरोबर घेऊन जाणार आणि मला खूप काय काय खायला घालणार. एवढं मोठं हो ना रे, कोकणीमध्ये बोलायचंय. तुला समजलं मला काय बोलायचंय? मी इतक्यात माहेरी जातय नाही. हे बघ, मगाशी मी काहीतरी बोललेलो, कोकणी माणूस कसं सगळे टोन्स मॅच करू शकतो, पण ते यांना नाही जमत. बघूया आता तरी पण. मी इतक्यात कोल्हापुराक जाऊचंय नाय आणि जर मी गेलय तर तुमका माझ्या वांगडा नेतलय आणि तुमका खूप खूप खायला घालतलय. चलता, जरा चुकला पण चलता. पण हे सगळं खोटं आहे. कोणी अरे व्हेजिटेरियन माणूस आहे मी थोडी ना तुमच्याकडे मटन मागता. पाणीपुरी मध्ये खुश होऊन जातो आम्ही. ठीक आहे, पण तुम्ही असल्यानंतर मग माझे लाड कमी होतात, म्हणून मला थोडस. मग तू थोडीशी जळतेस, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. पण हा आपला असा गेम आजचा झालेला आहे आणि नुपूरकडून मी खूप काय काय बोलून घेतलेलं आहे. त्याचं आता बघू मी पुढे कसं काय इम्प्लिमेंटेशन होतं ते. आता कदाचित उद्यापासून मला त्रास जास्त दिला जाणार नाही. कदाचित उद्या मला छान जेवण बनवून दिलं जाईल. हे फक्त चॅलेंज होतं. फक्त पण खरं सांग, तुला जेवण बनवता येतं की नाही चांगलं? आणि चांगलं जेवण कोण बनवतं, तू की मी? मी तुमच्या हातचं कधी खाल्लंच नाही. तर असा आमचा चॅलेंज संपलेला आहे. आणि तुम्हाला कसा चॅलेंज वाटला सांगा. आणि तुम्ही कोणाच्या टीम मध्ये होतात सांगा, कारण ऑब्विसली माझ्या टीम मध्ये, कारण मी जिंकलोय. मी जिंकलोय. तर चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर असंच खूप खूप प्रेम करत राहा. थँक्यू. बाय.